महाराष्ट्र राज्य सार्वजनिक ग्रंथालय कर्मचारी विकास परिषदेच्या वतीने 11 डिसेंबरला नागपूर विधान भवनावर भव्य मोर्चा. महाराष्ट्र राज्य सार्वजनिक ग्रंथालय कर्मचारी विकास परिषदेच्या वतीने राज्यातील सार्वजनिक ग्रंथालय कार्यरत असणाऱ्या ग्रंथपाल व ग्रंथालयीन कर्मचाऱ्यांना किमान वेतन देण्यात यावे या प्रमुख मागणीसह वर्षानुवर्षे प्रलंबित असणाऱ्या मागण्यांच्या पूर्ततेसाठी येत्या 11 डिसेंबर 2025 रोजी माजी मंत्री सुधीरभाऊ मुनगंटीवार यांच्या नेतृत्वाखाली नागपूर विधान भवनावर भव्य मोर्चा काढण्यात येणार असल्याचे विकास परिषदेचे अध्यक्ष सदाशिव बेडगे यांनी सांगितले. नागपूर विधान भवनावर काढण्यात येणाऱ्या मोर्चाच्या पूर्वतयारीच्या अनुषंगाने रविवार दिनांक 30 नोव्हेंबर रोजी लातूर येथे आयोजित करण्यात आलेल्या आढावा बैठकीत उपस्थितांना मार्गदर्शन करताना सदाशिव बेडगे बोलत होते. यावेळी ग्रंथालय कर्मचारी विकास परिषदेचे प्रदेश संघटक विद्यासागर हनुमंते, प्रदेश उपाध्यक्ष बालाजी कांगणे, मराठवाडा संघटक मनोहर गायकवाड, संघटक निळकंठ होनमोडे, लातूर जिल्हा अध्यक्ष श्रीधर स्वामी, उपाध्यक्ष सूर्यकांत जाधव, वैशाली दुरुकर, सचिव संतोष करमले आदी मान्यवरांची उपस्थिती होती. यावेळी आपले मनोगत व्यक्त करताना सदाशिव बेडगे यांनी ग्रंथालयीन कर्मचाऱ्यांना आपल्या न्याय मागण्यांच्या सोडवणुकीसाठी संघटित होणे किती गरजेचे आहे हे अतिशय तळमळीने सांगितले. कर्मचारी संघटित झाल्याशिवाय हा प्रश्न कदापि सुटू शकणार नाही. मागच्या 5 दशकापासून अधिक काळापासून तटपुंजा मानधनावर काम करणाऱ्या या कर्मचाऱ्यांना जगण्यासाठी किमान वेतन तरी मिळणे आवश्यक आहे. ही बाब या क्षेत्रात कार्यरत असणाऱ्या विविध संघटनांच्या पदाधिकाऱ्यांच्या लक्षातही न आल्याबद्दल त्यांनी खंत व्यक्त केली. आपली संघटना कोणाच्याही विरोधात काम करत नाही. वर्षानुवर्षे अर्धपोटी असणाऱ्या कर्मचाऱ्यांना पोटभर खायला मिळावे, सन्मानाने जगता यावे यासाठी हा लढा आहे. या मागण्या जर कोणाला चुकीच्या वाटत असतील तर त्यांनी कृपया पुढे येऊन स्पष्ट सांगावे असे मतही सदाशिव बेडगे यांनी व्यक्त केले. आपल्या शेजारच्या कर्नाटक राज्यातील सरकार सार्वजनिक ग्रंथालयात काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना 36,000 रुपये एवढे वेतन देते. किमान कर्नाटकात मिळणाऱ्या वेतना एवढे तरी वेतन महाराष्ट्रातील ग्रंथालयीन कर्मचाऱ्यांना मिळाले पाहिजे. या मोर्चात ग्रंथालयीन कर्मचाऱ्यांनी सहभागी होऊ नये म्हणून राज्यात अनेक ठिकाणी कर्मचाऱ्यावर दबाव आणला जात असल्याचे ऐकायला मिळत आहे. कर्मचाऱ्यांना आपल्या कुटुंबाच्या हिताचा विचार करून कोणाच्याही भूलथापांना बळी न पडता उपाशी पोटी दिवस कंटणाऱ्या आपल्या कुटुंबियासाठी मोर्चात सहभाग नोंदवावा. माजी मंत्री सुधीरभाऊ मुनगंटीवार, आमदार अभिजित वंजारी यांच्या प्रमुख नेतृत्वाखाली नागपूरच्या यशवंत स्टेडियमपासून दिनांक 11 डिसेंबर 2025 रोजी सकाळी 11 वाजता हा मोर्चा निघणार आहे. मोर्चात सहभागी होणाऱ्या कर्मचाऱ्यांची सर्व व्यवस्था अमृत भवन विद्यापीठ लायब्ररीजवळ अंबाझरी रोड नागपूर येथे करण्यात आली आहे असेही सदाशिव बेडगे यांनी सांगितले. यावेळी बालाजी कांगणे, विद्यासागर हनुमंते, मनोहर गायकवाड, निळकंठ होनमोडे, श्रीधर स्वामी यांनीही आपले विचार व्यक्त केले. जिल्ह्यातील सर्व तालुक्यातील अध्यक्ष पदाधिकाऱ्यांनी आपापल्या तालुक्यातून मोर्चासाठी येणाऱ्या कर्मचाऱ्यांची माहिती दिली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संतोष करमले यांनी केले तर आभार प्रदर्शन सूर्यकांत जाधव यांनी केले. यावेळी लातूर तालुका ग्रंथालयीन कर्मचारी विकास परिषदेची कार्यकारिणी घोषित करण्यात आली. यामध्ये तालुका अध्यक्ष शरद धाबेकर, उपाध्यक्ष सुधीर जोशी, सौ अस्मिता अजनीकर, कार्याध्यक्ष चंद्रकांत माने तर सचिव म्हणून दगडू गरड यांची सर्वानुमते निवड करण्यात आली. नूतन पदाधिकाऱ्यांचा मान्यवरांच्या हस्ते सन्मान करण्यात आला. या बैठकीस उदगीर तालुका अध्यक्ष सूर्यकांत जगताप, औसा तालुका अध्यक्ष श्री गिरीधर चंगाले, निलंगा तालुका अध्यक्ष सतीश माकणे,
तळकोट तालुका अध्यक्ष यशवंत कुलकर्णी, देवणी तालुका अध्यक्ष शिवहार बिराजदार, चाकूर तालुका अध्यक्ष किशोर चांदू देशमाने, अहमदपूर तालुका अध्यक्ष चंद्रकांत पौळ, रेणापूर तालुका अध्यक्ष नागनाथ नागरगोजे, शिरोणपाळ तालुका अध्यक्ष काशीनाथ बोडके यासह अनेक कर्मचारी उपस्थित होते. महाराष्ट्र राज्य सार्वजनिक ग्रंथालय कर्मचारी विकास परिषदेचा अध्यक्ष. ग्रंथालय कर्मचाऱ्यांना किमान वेतन मिळावे या मागणीसाठी महाराष्ट्रात हिवाळी अधिवेशनामध्ये 11 डिसेंबर 2025ला नागपूर विधान मोर्चा काढण्यात येणार आहे. मी अशी या चॅनलच्या माध्यमातून महाराष्ट्रात 11,155 ग्रंथालय व त्यामध्ये 20,335 कर्मचाऱ्यांना आव्हान करतो की आपण जास्तीत जास्त संख्येने या मोर्चामध्ये सहभागी व्हावे. आपण आपल्या हक्कासाठी या ऐतिहासिक लढ्यामध्ये सहभागी होऊन मोर्चा यशस्वी करावा अशी मी त्यांना विनंती करतो. नमस्कार, मी विद्यासागर हनुमंते, महाराष्ट्र राज्य सार्वजनिक ग्रंथालय कर्मचारी विकास परिषदेचा राज्य संघटक. दिनांक 11 डिसेंबर 2025 रोजी नागपूर हिवाळी अधिवेशनावर ग्रंथालयीन कर्मचाऱ्याच्या न्याय मागण्यासाठी मोर्चा काढण्यात येणार आहे आणि त्यासंबंधी मी महाराष्ट्रातील सर्व संस्थाचालक आणि ग्रंथालय कर्मचारी यांना आवाहन करतो की येणाऱ्या 11 तारखेच्या मोर्चामध्ये सर्वांनी सहभागी व्हावं व कर्मचाऱ्यांना न्याय मिळवून द्यावा ही नम्र विनंती. मी कांगणे बालाजी, राज्य ग्रंथालय कर्मचारी विकास परिषदचा उपाध्यक्ष म्हणून राज्यातील सर्व ग्रंथालय कर्मचाऱ्यांना असं आवाहन करतो की बरीच वर्षे प्रलंबित पडलेला ग्रंथालय कर्मचाऱ्याचा किमान वेतनाचा प्रश्न यासाठी आपला नागपूर हिवाळी अधिवेशनावर 11 डिसेंबर रोजी होणारा हा मोर्चा, या मोर्चाला उपस्थित राहण्यासाठी राज्यभरातून राज्यातील सर्व कर्मचारी आणि पदाधिकारी यांनी नागपूर अधिवेशनाच्या मोर्चासाठी सर्वांनी उपस्थित राहावे असं मी आव्हान आणि विनंती करीत आहे. मी मनोहर गायकवाड, कार्याध्यक्ष मराठवाडा विभाग सार्वजनिक ग्रंथालय कर्मचारी संघटक. मी आपणास नम्र आवाहन करतो की 11 डिसेंबर रोजी मोर्चाची सर्व तयारी झालेली आहे आणि त्या ठिकाणी सगळी व्यवस्था करण्यात आलेली आहे. म्हणून तमाम महाराष्ट्रातील सर्वांना मी विनंती करतो की आपण आपसातील सर्व हेवे दावे विसरून या मोर्चामध्ये सहभागी होऊन कर्मचाऱ्याला किमान वेतन मिळण्याची आपण या लढ्यामध्ये सामील व्हावं आणि आपणास नम्र विनंती आहे की आपण या मोर्चामध्ये आल्यानंतर आपल्याला किमान वेतन मिळावे. मी अशा प्रकारची विनंती आपल्याला करीत आहे. नमस्कार, मी NC होनवडे सर, नूतन संघटक मराठवाडा विभाग. आज बेडगे साहेबांच्या मार्गदर्शनाखाली लातूर येथे नुकतीच भव्य अशी बैठक होऊन 11 डिसेंबरला जी आपल्याला अधिवेशनामध्ये जे भव्य आणि दिव्य मोर्चा काढण्यात येणार आहे तो 100% यशस्वी होण्यासारखा आहे. मी आग्रहाची विनंती करतो महाराष्ट्र राज्यातील सर्व कर्मचारी बंधूंना की सर्वांनी येऊन हा लढा यशस्वी करावा ही माझी कळकळीची आग्रहाची सर्वांना विनंती.